लॉजिकल जी के मराठी चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज अतिशय महत्त्वाचे प्रश्न इथे बघणार आहोत। चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? उत्तर आहे राम सुतार। प्रश्न क्रमांक 2, जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजनचा साठा कोणत्या देशात सापडलेला आहे? उत्तर आहे फ्रान्स। प्रश्न क्रमांक 3 बघूया। अतिशय उपयुक्त हे प्रश्न आहेत। दरवर्षी जागतिक क्षय रोग म्हणजे टीबी दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 24 मार्च। प्रश्न क्रमांक 4, RBIचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे इंद्रनील भट्टाचार्य। प्रश्न क्रमांक 5 आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सनुसार भारताचा 2025 मध्ये कितवा क्रमांक आहे? उत्तर आहे 118वा। प्रश्न क्रमांक 6 आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2025 नुसार प्रथम क्रमांकावर असलेला देश फिनलंड आहे। उत्तर फिनलंड। तर फिनलंड हा देश सलग 8व्यांदा म्हणजे 8व्या वर्षी प्रथम क्रमांकावर आहे। फिनलंड प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत देश हा 118 क्रमांकावर आहे। तर हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, IPL 2025चा हा कितवा हंगाम आहे? उत्तर 18वा। अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे, एकदम तोंडपाठ करून ठेवा। प्रश्न क्रमांक 8, IPL 2025 मध्ये किती संघ व सामने आहेत? उत्तर आहे 10 संघ व 74 सामने आहेत। प्रश्न क्रमांक 9, कबड्डी वर्ल्ड कप 2025च्या स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही विजेतापद कोणत्या देशाने पटकावले आहे? उत्तर आहे भारत। पुरुष आणि महिला भारताने विजेतेपद पटकावलेले आहे। तर अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे। तर ह्या एकदम अतिशय महत्त्वाचा प्रश्न एकदम लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक 10, 72व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारताच्या कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? उत्तर तेलंगणा। प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर ज्ञानेश कुमार हे नवीन निवडणूक आयुक्त बनलेले आहेत। 12वा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना मिळालेला आहे? उत्तर 4 खेळाडू। प्रश्न क्रमांक 13, भारतात एकूण किती रामसर साईट्स आहेत? उत्तर आहे 89। तर भारतात आता पूर्ण 89 रामसर साईट्स आहेत 2025 नुसार। प्रश्न क्रमांक 14 आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? उत्तर व्ही नारायण। 2025 नुसार इस्रोचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि ते व्ही नारायण आहेत। आता आजचा शेवटचा प्रश्न आहे म्हणजे 15वा, आसामची नवीन राजधानी कोणती आहे? उत्तर आहे डिब्रुगढ। तर 2025 नुसार आसामची नवीन राजधानी डिब्रुगढ आहे। हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, एकदम तोंडपाठ करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।